हाय नाही चलता आता आपण आता मॉलमधून सामान घेऊ. चला फ्रेंड्स, आम्ही आलो आज मॉलमध्ये. आज इथून सामान घेऊ आणि फ्रेंड्स आमचा ब्लॉग आहे ना आज मॉलमधूनच सुरू केला आहे. ठीक आहे, घेतलंय आता हे भरण थोड्या टायमिंगमध्ये. तर आता घेऊ आपण. आम्ही नाही तर प्रवीण मसाला घ्यायला आलो फ्रेंड्स. याच्यातून कोणतं घ्यायचं ते? अरे हा, याच्यातून आहे ना कोणतं ते घ्यायचं? मीठ मसाला नाही का, मीठ इकडं असं बघ साईड बघ ये का येतं नाही. हा हेच आहे हेच. बघ मी हे मीठ काय मसाला. मला सगळं माहिती. मला सगळं माहिती, हिला नाही माहिती. चला ते प्रवीण मसाला. सग जाऊ दे त्यांना 2 मिनिट. उठ घे कोणता वाला? हा वाला ते घे ना, मोठे मोठे घे ना. 2 काबर की फ्रेंड्स महिन्याला आहे ना आम्हाला म्हणजे एक प्रवीण मसाला लागतो आणि भाजी वगैरे नसली तेव्हा पण आम्ही खातो. चला पापड पण भेटला ना. ए नाही आहे इकडे बघ. हाय का राय पॉपकॉर्न फ्रेंड्स आणि अजून मटकी. ही वाली ही कोणती मटकी राहते? अरे ती तिने का पाण्यामध्ये भिजवलेली मोडेल राहते. ते चटणी घेऊन ये इकडून. नहीं ये है ना, हाँ फिर यही 2 किलो देना है. अजून काय घ्यायचं तुम्हाला? आता का चावळच घ्यायची आणि आता खिचडी खायची. खिचडी नाही, मी स्वयंपाक बनवीन ना. खिचडी कशाला? म्हणजे तुझं काय म्हण, म्हणजे लोकांना सांगायचं मतलब मी तुला खिचडी खाऊ घालते. मला आवडते त्याच्यामुळं. मला आवडते. ठीक आहे. मला चॉकलेट वगैरे पण खायचं. सोनू 2 किलो करायचं. चेरी हा चेरी का. आता काय घ्यायचं? फेस वॉश घेऊया फ्रेंड्स. इतके काळे काळे झाले. मला ते हिमालयाचं सापडत आहे. ते हिमालय हा हे वॉश. अजून मला नाही का आता लिस्ट बघ लिस्ट. हे लोटसचं व्हाईट ग्लो मसाज क्रीम घ्यायची होती. काय होतं त्यांनी? एकदम मस्त राहते. हे घेऊ आपण. काय होतं त्यांनी? टाकी. आणि अजून ही नको. चला फ्रेंड्स, तर कॅडबरी घेऊया ही फ्यूजवाली. आणि अजून ही सिल्कवाली, ही बी चांगली. चला नाही मला ही नाही. किटकॅट घेऊया फ्रेंड्स. चला माझं नॉलेज ताणलंय बघता बघता. फ्रेंड्स आम्ही दोघं कुठं पण गेलो ना तर लोक नाही का आमच्याकडेच बघता असं आमच्या दोघांकडं. का बरं की ना आमची भाषा एकदम वेगळी आहे आणि इकडे सगळे म्हणजे भाषा वेगळ्या बोलतात. तर बोलायची ट्युनिंग पण बदलून जाते. तर मग ते विचार करता की अशी वेगळी भाषा का बरं बोलताय. ते कारण की ते आम्ही मराठवाड्या खाजून साईडचे घ्या ना. खाजून घ्या. हा कारण की आम्ही मराठवाड्या साईडचे ना, तर ते त्यांना असं वेगळी वाटते आमची हो, भाषा. त्यांना आमची भाषा वेगळी वाटते. मग ते विचार करता की हे कपल लोक आहे आणि वेगळीच भाषा बोलताय त्याच्यामुळे. तर गाईस आता आम्ही चाललो समोर ते वडापाव खायला. खूप छान वडापाव लागतो ते. इतका टेस्टी लागतो फ्रेंड्स. आणि स्ट्रीट फूड तर कधी पण एकदम एनी टाइम ऑल फेवरेट. फ्रेंड्स तर हा माझा टेस्टी टेम्पटिंग वडापाव आहे रेडी. आणि यांचं लगेच सुरू. मी तर खावायला भूक लागली मला. भूक लागली मग आपण याच्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू. हा भारी आहे. मग फ्रेंड्सला सांग कसं लागतं. एकदम भारी. मी खाऊ काय लागते भारी. पण फ्रेंड्स इतका गरम आहे मला गरम खायलाच होत नाही. म्हणजे आमचं संपत गेलं गरम गरम. कशी पाणीपुरी? ये गाई अपनी आइसक्रीम. हे आईस्क्रीम आहे. आता ही पोटात और ये जाणार है आहे. मेरा पति. आता हे आमच्या पोटात जाणार आहे. ए बाप निघत आहे सोनू त्याच्यातून. पहिल्यांदा कस काय? हो म्हणजे स्मोक आईस्क्रीम आहे फ्रेंड्स. हा हरवेची प्रॉब्लेम आहे. दाट टणकत्या. ते वय झालं ना माझ्या नवऱ्याचं. बुचक्या त्या दाट टणकत्या.
एवढी करून बघायचं नंतर मी घेतो बरं का. कसं दिसतंय? चांगलं दिसतंय. ते पूर्ण खाऊ. Black नाही. जास्त नाही खाऊ. ते असे याच्यात घालून असे कपडे. असे चांगले कलर नाही का पर्पल हा, असं नाही. दिसतं अशीच बनते हे घे पर्पल पाहिजे का लाईट पर्पल घे. ग्रीन कलर नाही माझ्याकडं बिलकुल पण. छान ग्रीन त्याला फिटिंग करू शकतोय ना टीप बसा ना. कायले करायचं फिटिंग तो काय काढायला ना लाव बरं फिटिंग कशाला करायचं पॅटर्न असतो तुला फिटिंग करायचं मग तू आपल्या मतानं करू शकतो काय करायचं. मस्त आम्ही आलो होतो घरी सामान वगैरे ठेवलं. आता आपण कुलूप लावून जाऊ. आता चाललं आम्ही आत्याकडं. विरा पकड विरू विरू विरू. लय झोप येते फ्रेंड्स हिला बघा. व्लॉग सुरू केल्यावर कसं सुरूला झोप येते तसं हे बघा कसे कोपऱ्यात बसले. इकडं विरू विरू पकड 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 विरू पकड. जिकडे आपण कॅमेरा बिंगू तिकडे बघती फ्रेंड्स. फ्रेंड्स इथं आपल्या बाळाची मोठी आणि हे शेंगाला काय म्हणतात मुरळीची शेंग. ते शेंगा सारखंच नग दिसू राहिलं. नग बघा फ्रेंड्स यांचं नग ते नग त्याच्यात जायला बसलं. त्याची बी बुटी होऊ शकते. आपण हिला तोपर्यंत खेळू मस्त सोबत. फोन हॅलो बोल लागा फोन. तेवढा कौन सा आदमी रे. असं बोलायचं असं घातले ते उपमा मोठं कर उपमा मोठं कर. तोंडात घालायचंय ते. नाही ना ते दुसरं भेटतं ना ते बबल सारखं ते. हा का? आता बाळाला खाऊ घालूया आपण. हातावर पडला दाखव कसा हात मोडपला. हे बघा फ्रेंड्सला दाखव तो हात दाखव. हे बघा फ्रेंड्स हात कसा आहे असं इथून 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 कसा आहे इथून असा प्लेन आहे ठीक आहे असं. आणि इकडून बघा कसं आहे इकडून नाही असं मोडेल हात. आणि इकडून बी एखादी 2 हड्डी मोडेल त्याच्यामुळे असं पप्पा घेऊन गेल त्याला मला शिवसिंग दादा कर तसं आहे. चला फ्रेंड्स आम्ही आता गेलो होतो मस्त आमच्या पाहुण्यांच्या घरी. आणि मग आता आम्ही जस्ट आलेलो आहे घरी. आणि आता नाही का जार वगैरेचं पाणी आणायचं. आता वाजले 12 म्हणजे तिकडे येताना टाइमच होता आणि जवळच घर आहे ना त्याच्यामुळं आता हे जार वगैरे घेऊन जाईल आणि आता पाणी आणाल फ्रेंड्स. थांब 1 मिनिट. काय झालं नको टाकू आहे ना. हा बस त्या खालचं नको टाकू का बरं की आता पाणी आणि तसं आम्हाला 1 हप्ता जात असते तर मग आता पाणी आणू आणि थंड कसं चांगलं बी लागतं. धुवून घे बरं द्या मी धुते. त्यांनी आणलंय भाजीपाला मी तुम्हाला दाखवते काय काय आणलंय. हे बघा सगळंच व्हेजिटेबल्स वगैरे सगळेच आणले. आता आपण याला एक खोलू आणि सगळं याच्यामध्ये किंवा वाटीमध्ये आणि हे जे शेंगा वगैरे सगळं निसून आपण सगळं क्लीन करूया ठीक आहे फ्रेंड्स. बघा ते हे सगळ्यात आधी मी कांदे याच्यामध्ये टाकले. आता आपण हे बटाटे याच्यामध्ये टाकू ठीक आहे. आताच आणलंय म्हणजे फ्रेशच आहे पण तरी पण आपण एक असं निवडूनच टाकूया. आणि हरवेळेस तेच आणतं फ्रेंड्स भाजीपाला. म्हटलं की आता मी निवडते वगैरे सर तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावा त्याशिवाय मी आज ब्लॉग आता डबल सुरू केला आहे म्हणजे कंटिन्यू तर चालूच आहे. आणि हे जे कॅरी बॅग्स आहे मी हे सांभाळून ठेवते का बरं की म्हणजे मी टिफिनला घेऊन जाते ना. आता टिफिनमध्ये काही सांडू नये भाजी वगैरे तर बॅगमध्ये मी याच्यामध्ये टाकून टिफिन घेऊन जाते त्याच्यामुळे मी एकदम सांभाळून ठेवते. तर चला आता याच्यामध्ये काय काय निघतं पण याच्यामध्ये भेंडी आहे मिरच्या आहे टोमॅटो आहे आणि मस्त कोथिंबीर आहे. हे वांगे आणि हे गौरीच्या शेंगा. चला आपण हे सगळं निवडूया फ्रेंड्स. आणि आता निवडल्यावर तुम्हाला दाखवते फ्रेंड्स. तर तुम्हाला दाखवू मी आता कसा बनवलाय म्हणजे कसं अरेंज केलंय. हे बघा
इथं मस्त मिरच्या ठेवल्या आहे, इथं मस्त टोमॅटो आहे. टोमॅटो एकदम स्वस्त झाले, सगळे टोमॅटो 10 रुपयाने आणले फक्त. आणि हे मस्त कोरिएंडर आणि गौरीचे शेंगा मला एवढं आवडत नाही त्याच्यामुळे थोडेसे आणल्या. आणि ही भेंडी जी आम्हाला खूप आवडते. आणि याच्यामध्ये आहे बटाटे, वांगे आणि कांदे आणि लसूण. ठीक आहे. आणि हे मी कसं रचवलंय जसं काय मी एकदम भाजीपाला विकायला चालले. तर चला आता आपण हे ठेवून देऊया. मस्त छान तर अरेंज केलंय. आणि हे शेंगा निसायचं बाकी आहे, पण आता माझा जीवर आलाय फ्रेंड्स. जेव्हा भाजी करा तेव्हा निसन. ठीक आहे. आणि हा आहे माझा मेन्यू, जे मी म्हणजे हप्त्याचा मेन्यू की सगळा डिसाईडच असतो. कधी डाळ भात, कधी ह्या भाजी वगैरे, कधी पास्ता वगैरे, म्हणजे सगळे प्रोटीन वगैरे सगळं भेटलं पाहिजे शरीराला. दॅट्स वाय. चला फ्रेंड्स, तर आपण आता भाजीपाला वगैरे तर लावलेला असतो, तुम्ही तर बघितलंच. आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये असं अरेंज वगैरे करू शकताय भाजीपाला आणल्यावर. ऑब्विसली करत नसेलच, पण मी जस्ट माझं रुटीन तुम्हाला शेअर केला. आणि आता भाजी म्हणजे किराणा वगैरे तर आम्ही मॉलमधून आणला, तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सगळं किराणा सामान आणलंय मॉलमधून. आणि हे जे डबे याच्यामध्ये आपण रचूया. का बरं की आम्ही म्हणजे आमच्या गाव जे वैजापूर आहे, तर माझ्या सासूकडे आहे स्टीलचे डबे वगैरे. पण इथं आणि आम्हाला तसं पण आता 1 वर्ष इथं जायचंच आहे, त्याच्यामुळे मी तर प्लॅस्टिकचे डबे घेतलेले त्याच्यामुळे फ्रेंड्स. ठीक आहे. चला आपण आता हे सगळं सामान लावूया. मस्त सगळं सामान वगैरे लावून आता मी मस्त रिलॅक्स करते. म्हणजे आता मला ब्रश करायचं आहे, मी ब्रश करते, फेस वॉश करते, त्याच्यानंतर झोपते. का बरं की आता किराणा पण लावला आपण आणि त्याच्यामध्येच अर्धा घंटा गेला. का बरं की जो आधी किराणा होता ते पण क्लीन वगैरे केलं, तांदूळ पण मी क्लीन केले, डाळ वगैरे पण क्लीन केले, त्याच्यामुळे टाइम लागला फ्रेंड्स. ओके. आणि चला तर मग आपण आता ब्रश करू आणि त्याच्यानंतर झोपूया. आता जस्ट मी ब्रश वगैरे केले, फेस वॉश पण केलाय. का बरं की फेस वॉश करून झोपल्याने स्किन चांगली असते ना, दॅट्स वाय. आणि फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगू शकताय. आणि प्लीज मला चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील तर तुम्ही त्यांना शेअर पण करू शकताय. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये फ्रेंड्स. बाय.